ओबीसी आणि मराठा समाजानं अशा पद्धतीने इशारा दिल्यामुळे सरकार मात्र आता कोंडीत अडकलंय। बोलूयात पुढच्या बातमीकडे। रामटेक लोकसभा जिंकल्यानंतर रामटेक विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतून काँग्रेस लढणार की ठाकरे गट यासाठी आता दावे प्रतिदावे सुरू झाले। लोकसभा जिंकल्यानंतर राजेंद्र मुळीक यांच्यासाठी काँग्रेसकडून दावा करण्यात आल्यानंतर आता ठाकरे गटानेही रामटेकची जागा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं। रश्मी बर्वेंनी रामटेकमधून राजेंद्र मुळक काँग्रेसचे उमेदवार असतील असं जाहीर करून टाकलं, तर ठाकरे गटाच्या विशाल बरबडेंनी दावा केला। रामटेक लोकसभा जिंकल्यावर आता विधानसभेवर ठाकरे गट आणि काँग्रेस गट दोघांकडूनही दावे प्रतिदावे केले जातात। लोकसभा जिंकल्यानंतर राजेंद्र मुळक यांच्यासाठी काँग्रेसकडून दावा करण्यात आले, तर सोबतच ठाकरे गटाच्या विशाल बरबडेंनी देखील आता दावा केला। विधानसभेमध्ये बघणार आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके मुळक साहेब खासदाराला आपण बहुमताने निवडून आणलं। आता आपल्याला या रामटेक विधानसभेचा काँग्रेसचा आमदार पाहिजे। रामटेकवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, कारण काँग्रेस आणि ठाकरे गट दोघांनी सुद्धा या जागेवर दावा केलेला आहे। त्यामुळे यातून नेमका कशा पद्धतीने आता तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाच्या विशाल बरबडेंनी सुद्धा रामटेक विधानसभेवर दावा केलेला आहे, सोबतच मुळीक यांनी सुद्धा दावा केला। त्यामुळे आता रामटेक विधानसभेसाठी नेमका कोणता उमेदवार दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आम्ही समज काढला त्यांच्या त्या दिवशी की बा आता समोर 2-3 महिने अशा गोष्टी होत राहतील, या सगळ्या गोष्टीतनं बाहेर निघून आपली रेषा लांब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामटेकहून लढेल यात तर मला काही वाद नाही वाटत। शेवटला निर्णय आमच्या साहेबांचा राहील, उद्धवसाहेब ठाकरेंचा, आणि त्यांनी आदेश दिला तर नक्कीच मी गेल्या कित्येक वर्ष तयारी करतोय तिथे, तर मला आनंदच होईल त्या गोष्टीचा।